गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, बुद्धीचा दाता आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातात. श्रद्धेने केलेली त्यांची उपासना आयुष्यातील अडथळे दूर करते असे मानले जाते. खाली दिलेले 7 गुप्त तोडगे शास्त्रशुद्ध, साधे आणि प्रभावी मानले जातात. हे तोडगे करताना मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि विचार सकारात्मक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया. नंबर 1, बुधवारी दुर्वा अर्पण करण्याचा उपाय. बुधवारी हा गणपती बाप्पाचा विशेष दिवस मानला जातो. ह्या दिवशी सकाळी स्नान करून बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करा. ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने बुद्धी वाढते, निर्णय क्षमता सुधारते आणि अडथळे दूर होतात. नंबर 2, पिवळ्या फुलांचा गुप्त उपाय. आर्थिक अडचणी असतील तर हा उपाय करा. गुरुवारी गणपती बाप्पांना पिवळी फुले अर्पण करा. फुलं अर्पण करताना मनात धनसंबंधी अडचणीचा विचार करून प्रार्थना करा. 11 गुरुवार हा उपाय केल्यास पैशाचे मार्ग खुले होतात असे मानले जाते. नंबर 3, मोदक अर्पणाचा सिद्ध उपाय. मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते नैवेद्य आहे. संकट, कोर्ट कचेरी, कर्ज किंवा अडकलेली कामे असतील तर 5 किंवा 21 मोदक अर्पण करा. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी घ्यावा. यामुळे कामात गती येते आणि अडथळे कमी होतात. नंबर 4, लाल फुलांचा उपाय. नोकरी किंवा व्यवसायासाठी करायचा आहे. नोकरीत अडचणी, प्रमोशन थांबलेले असेल किंवा व्यवसायात तोटा होत असेल तर लाल फुले अर्पण करावीत. मंगळवारी किंवा चतुर्थीला हा उपाय विशेष फलदायी मानला जातो. गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करून संकल्प सोडावा. 21 दिवस हा उपाय करावा. नंबर 5, लेखणी व वही ठेवण्याचा वृद्धी उपाय. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे किंवा अभ्यासात मन न लागणाऱ्यांसाठी हा उपाय उपयुक्त आहे. बुधवारी गणपती बाप्पा समोर वही आणि लेखणी ठेवून पूजा करा. ओम बुद्धी प्रियाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात एकाग्रता येते. नंबर 6, घरातील नकारात्मकता दूर करण्याचा उपाय. घरात सतत भांडण, आजार किंवा मानसिक तणाव असेल तर हा उपाय करा. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावून गणपती स्तोत्र किंवा आरती म्हणावी. नंतर घरभर हलक्या हाताने अगरबत्तीचा सुगंध फिरवावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता नांदते. नंबर 7, संकल्पाचा सर्वात गुप्त उपाय. हा उपाय करताना पूर्ण विश्वास आवश्यक आहे. गणपती बाप्पा समोर बसून डोळे बंद करा. आपली समस्या स्पष्टपणे मनात ठेवा आणि मनापासून सांगा, हे गणराया, माझ्या जीवनातील विघ्न दूर कर आणि मला योग्य मार्ग दाखव. यानंतर शांत बसून 5 मिनिटे बाप्पाचे स्मरण करा. हा उपाय नियमित केल्यास मनातील भीती, संभ्रम दूर होतो. उपाय करताना पाळायचे नियम आहेत. श्रद्धा आणि संयम ठेवावा. खोटेपणा, द्वेष टाळावा. शक्य असल्यास गरजूंना दान करावे. उपाय गुप्त ठेवावेत. कोणाला सांगू नये. फक्त उपायावर नाही तर प्रयत्नावरही विश्वास ठेवावा. गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी मोठे विधी करण्याची गरज नसते. साधी श्रद्धा, शुद्ध मन आणि नियमित स्मरण पुरेसे असते. हे 7 गुप्त तोडगे केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून जीवनात शांतता, बुद्धी, सकारात्मकता आणि योग्य दिशा देणारे आहेत. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ ह्या विश्वासाने गणपती बाप्पाचे स्मरण केल्यास, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.